उद्धव ठाकरेंनी केलेली चूक देवेंद्र फडणवीस करणार का? गृह खातं इतकं महत्त्वाचं का ठरतं? जाणून घेऊयात. महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मात्र गृह खातं मित्रपक्षाकडे म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होतं. 2022 मध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार एका रात्रीत मुंबईहून सुरतला रवाना झाले होते. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असूनही पोलीस विभागाकडून किंवा इंटेलिजन्स विभागाकडून हालचालींची माहिती किंवा याचा अंदाज कसा आला नाही यावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या संदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 2022 मध्ये मुलाखतीत बोलताना सांगितलं की माझं ठाम मत आहे की कोणत्याही आघाड्यांच्या सरकारमध्ये वित्त आणि गृह खातं दोन्ही खाती मुख्यमंत्र्याच्या गटाकडे असलीच पाहिजेत. एकतर मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवावीत किंवा आपल्या पक्षाकडे ठेवावीत. मित्रपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाकडे देणं चुकीचं आहे याचा प्रत्यय आत्ताही येतो. मी यापूर्वीही अनेक राज्याच्या सरकार स्थापनेत प्रभारी म्हणून काम केलं आहे. अपवाद वगळता असं कुठेच होत नाही किंवा याची खबरदारी घेतली जाते की गृह खातं मित्रपक्षाकडे दिलं जात नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. केवळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नुकतंच यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवंय कारण त्यांना यंत्रणा हवी आहे. भविष्यात याच यंत्रणेचा वापर करून ते भाजपच्या अंगावर धावून जाऊ शकतात. मुख्यमंत्री गृह खातं आपल्याजवळ ठेवत असतात. यापूर्वी त्यांच्याशी आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा केली आहे त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं होतं की उद्धव ठाकरे यांनी गृह खातं मित्रपक्षाकडे देण्याची चूक करू नये. आमचंही तेच म्हणणं होतं. गृह खातं आणि विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात संवेदनशील विषय होते, त्यामुळेच आमचं सरकार पडलं, असं संजय राऊत म्हणाले. जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा.